नमस्कार. एखाद्या वाक्यामध्ये क्रिया करणारा कर्ता असावाच लागतो, परंतु काही वाक्यांमध्ये असा कर्ता स्पष्टपणे दिलेला नसतो, तर तो आपल्याला क्रियापदामधून ओळखावा लागतो. जसं की आज दिवसभर सारखे गडगडते. या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता सांगता येत नाही, तर क्रियापद जे आहे या क्रियापदामध्येच कर्ता लपलेला असतो. म्हणजेच काय, तर क्रियापदाचा भावच आपल्याला कर्ता सांगून जातो. गडगडणारे काय, तर ते असतात ढग. म्हणून वाक्याचा कर्ता आहे ढग. अशा प्रकारच्या क्रियापदांना आपण भावकर्तृक क्रियापद असे म्हणणार आहोत. दुसरं उदाहरण आहे, गावी जाताना वडगाव जवळ उजाडले. उजाडणारा कोण, तर तो असेल दिवस. म्हणून या वाक्याचा कर्ता असेल दिवस, जो की आपल्याला क्रियापदावरून सांगता येतो. म्हणून अशा प्रकारच्या क्रियापदांना भावकर्तृक क्रियापद असे म्हणतात.